नमस्कार. दरवर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी शेवटपर्यंत स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये जे विद्यार्थी जातात त्यांना एक संधी मिळत असते. तशी संधी यावर्षी सुद्धा आपल्याला उपलब्ध झालेली आहे. यूपीचं स्टे वॅकन्सी राऊंडचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते उद्यापासून स्टार्ट होतंय 13 तारखेपर्यंत. आता जर समजा तुम्हाला हे काउन्सिलिंग करायचं असेल, जिजाऊ अकॅडमी मधून हे काउन्सिलिंग तर केलं जात नाही, पण एक यूपीचे सर आहेत की ज्यांचा नंबर मी विद्यार्थ्यांना शेअर करत असतो, तुम्हाला सुद्धा शेअर करून देईल. तुम्ही जर का समजा मेसेज केला 84 59 81 89 23 या नंबरला यूपी बीएमएस असा मेसेज करा. तुम्हाला मी तो नंबर शेअर करून देईन. फक्त काय करा, खात्री करा पूर्णपणे, आणि खात्री झाल्याच्या नंतरच तुम्ही पुढचं त्यांचं काउन्सिलिंग जॉईन करून घेऊ शकता. मागच्या 2-3 वर्षात त्यांनी इकडच्या बऱ्यापैकी ऍडमिशन केलेले आहे. आता बघा, 11 आणि 13 तारखेच्या दरम्यान रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यानंतर जे आपलं सिक्युरिटी डिपॉझिट आहे तर ते 11 आणि 14 तारखेच्या दरम्यान जमा करायचंय. आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ऑनलाईनच होणार आहे, तिकडे काही जायचं काम नाही. व्हेरिफिकेशन हे 13 आणि 14 तारखेपर्यंत चालणार आहे, 2 दिवस. आणि एकदा व्हेरिफिकेशन झालं 3 वाजेनंतर एक मेरिट लिस्ट जनरेट होईल की ज्यामध्ये सगळे जे रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेले जे विद्यार्थी आहे तर ते असतील. यानंतर चॉईस फिलिंग होतील की ज्या 14 तारखेला या ठिकाणी हो, ऑनलाईन चॉईस फिलिंग. तर हे जे आहे तर हे दिनांक 14 ला दिलेलं आहे आपल्याला आणि 16 पर्यंत हे चालू शकतं. यानंतर आपल्याला सीट अलॉटमेंट ही 17 तारखेला होणार आहे. आता जे नोडल सेंटरवरचं जॉईनिंग आहे तर ते 18 आणि 19 तारखेच्या दरम्यान होणार. कर्नाटकचं रजिस्ट्रेशन जर समजा तुम्ही केलेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला अलॉटमेंट झालेली असेल तर काही अडचणच नाही. पण ही संधी जर का तुम्हाला गमवायची नसेल, तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तर नक्की हे काउन्सिलिंग करा, जेणेकरून तुमच्या अलॉटमेंटचे चान्सेस वाढून जातील. आज आपण थांबूया. ओके, बाय.